नमस्कार. मी प्रोफेसर शीतल बर्गे, आबासाहेब मराठे आर्ट्स न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजापूर. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयाचा आपण अभ्यास करतो आहे. एम कॉम फर्स्ट सेमिस्टर. कृती योजना आखणे हे प्रकरण दुसरे आपण सुरुवात केलेली आहे. या प्रकरणातील कृती योजनेचे आधुनिकीकरण आणि त्याचबरोबर संयुक्त किंवा सामुदायिक पातळीवरील कृती योजनेची ओळख हे दोन घटक आपण आजच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. ठीक आहे. इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीज अँड मॉडर्नायझेशन, डायव्हर्सिफिकेशन अँड इंटिग्रेशन ह्या काही घटक आहेत या टॉपिकमधील, ते आपण आज अभ्यासणार आहोत. संस्थेच्या संरचनेची संशोधन क्षमता बाह्य वातावरणातील बदलांनुसार बदलत असते. कारण साधी संरचना, यांत्रिक नोकरशाही, व्यावसायिक नोकरशाही, शाखा विस्तार या गोष्टींमुळे संस्थेला तिची संरचना ही संशोधनामुळे होणाऱ्या बदलांना व कृती योजनेत अनुरूप अशी बदलावी लागते. गेल्या काही वर्षांमध्ये, साधारणपणे 2 दशकांमध्ये अनेक संस्थांना त्यांच्या अनेक कार्यपद्धतींचे कृती योजनेशी जुळवून घेण्यासाठी एकत्रीकरण करण्याची गरज भासलेली होती. विशेष करून संशोधन आणि विकास या वितरणाची किंवा पुरवठ्याची साखळी, कारण हे 2 संशोधनात्मक क्षमतेचे सकारात्मक स्रोत आहेत. त्याच्यामुळे संशोधनामध्ये जेव्हा आपण संस्थेच्या संरचनेची संशोधन करत असतो, तेव्हा यांची जी क्षमता आहे बाह्य वातावरणाची, ती या 2 संशोधन क्षमतेच्या सकारात्मक स्रोतामुळे आपल्याला दिसून येत असते. मग आता संयुक्त आणि सामुदायिक पातळीवरील ही योजना काय आहे? इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजीज याच्यामध्ये आपल्याला या कृती योजनेच्या 3 वेगवेगळ्या पातळ्या पाहायला मिळतात. कोणत्या आहेत त्या पातळ्या आपण पाहूया. ओके. या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला दिसते संयुक्त किंवा सामुदायिक पातळीवरील कृती योजनेची ओळख. ठीक आहे. प्रकरण दुसरे आपण सुरू केलेलं आहे खूप दिवसापूर्वी. याच्यामध्ये पहिली पातळी आहे संयुक्त पातळी म्हणजे कॉर्पोरेट लेवल. दुसरी आहे व्यापारी संस्थेची पातळी म्हणजे बिझनेस युनिट लेवल. आणि तिसरी पातळी आहे विशिष्ट कार्यासंबंधीची पातळी म्हणजे फंक्शनल लेवल. कृती योजना जरी स्पर्धेशी आणि संस्थेच्या अस्तित्वाशी निगडीत असली तरी एखादा असा दावा करू शकते की कॉर्पोरेशन्स नव्हे तर उत्पादने स्पर्धा करतात. ठीक आहे. आले लक्षात? कॉर्पोरेशन्स नाही तर उत्पादने स्पर्धा करतात आणि उत्पादने व्यापारी संस्थेमार्फत तयार केली जातात. म्हणून कॉर्पोरेशन्सची मुख्य भूमिका असते ती व्यापारी संस्था आणि उत्पादन यांचे व्यवस्थापन करणे. म्हणजे ते दोघेही स्पर्धेला सक्षमपणे तोंड देऊ शकतील व कॉर्पोरेट हेतू समजण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील. या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, स्क्रीनवरती दिसते पहा. टेक्स्ट्रॉन इनकॉर्पोरेशन या कंपनीचं इथं उदाहरण दिलेलं आहे. ही एक अतिशय बलाढ्य कंपनी आहे. त्याचं हे खूप महत्त्वाचं आणि चांगलं उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळते. टेक्स्ट्रॉन इनकॉर्पोरेशन ही एक बलाढ्य कंपनी आहे. अतिशय यशस्वी असे हे मिश्र व्यवसायांचे कॉर्पोरेशन म्हणजे एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या उद्योगातून प्रचंड प्रमाणात नफा कमवत आहेत. मग आता हे नफा कोणकोणत्या क्षेत्रात कमवत आहेत, कोणते उद्योग आहेत ते आता आपल्याला इथे दिसतंय. एक आहे विमान उद्योग, ज्यामधून 32% महसूल हा उद्योग त्या कंपनीला मिळवून देत आहे. त्यानंतर स्वयंचलित वाहन उद्योग, हा उद्योग 25% महसूल त्या कंपनीला मिळवून देत आहे. औद्योगिक क्षेत्र 39% महसूल मिळवून देतो आहे, तर वित्त व्यवसाय 4% महसूल मिळवून देतो. म्हणजे ह्या 4ही कंपन्या आहेत, हे जे 4ही उद्योग या ठिकाणी दिलेले आहेत ते एकमेकांशी त्या चौघांचा काहीही संबंध नाही आहे. एकमेकांशी तर नाहीच आहे, पण टेक्स्ट्रॉन इनकॉर्पोरेशन या कंपनीशी सुद्धा काही संबंध नाही आहे. पण हे जे मिश्र व्यवसाय झालेले आहेत हे एकमेकांशी काहीही संबंध नसताना खूप नफा मिळवून देत आहेत.
ठीक आहे. म्हणजे कॉर्पोरेशन्सला विकास आणि अस्तित्वासाठी वेगवेगळे उद्योग सांभाळावे लागत असले तरीही विविधीकरण असलेल्या उद्योगाचे यश प्रत्येक उत्पादनाच्या योग्य व्यवस्थापनावर अवलंबून असते. इथे जे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे टेक्स्ट्रॉन कॉर्पोरेशन, या कंपनीला एकही स्पर्धक नाही, परंतु त्याच्या विविध उत्पादनांना मात्र भरपूर स्पर्धक आहेत. उदाहरणार्थ वित्त व्यवसायात त्यांचे मुख्य स्पर्धक आहेत व्यावसायिक वित्तपुरवठा करणाऱ्या सर्व मुख्य बँका. आणि संयुक्त पातळीवर कृती योजना ही मुख्य करून उद्योग क्षेत्राच्या निवडीशी संबंधित असते. ज्या उद्योग क्षेत्रात संस्था काम करीत असते तसेच त्या उद्योगाच्या विकासासाठी आणि सहकार्याशी संबंधित असते. मग आता कोणत्या गोष्टीशी संबंधित असते? संयुक्त पातळीवरील जी कृती योजना आहे ती नेमकी कोणत्या गोष्टीशी संबंधित असते ते पाहूया आपण. इथे पहा स्क्रीनवर दिसते. पहिला आहे अवाका पल्ला किंवा पोहोच. संयुक्त पातळीवरील कृती योजना मुख्यत्वे उद्योग क्षेत्राच्या निवडीशी संबंधित असतात. ज्या उद्योग क्षेत्रात संस्था काम करत असतात त्याच उद्योगाशी या संबंधित असतात. म्हणजे कॉर्पोरेट जबाबदाऱ्या असणाऱ्या गोष्टींची व्याख्या करतो. यामध्ये कदाचित पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो. कॉर्पोरेशन्सचे एकूण उद्दिष्ट, कॉर्पोरेशन्सने कोणकोणत्या व्यवसायामध्ये पडावे आणि व्यवसायाचे कोणत्या मार्गाने एकत्रीकरण व व्यवस्थापन करायचे हे या ठिकाणी ठरवले जाते. आता पुढे आहे स्पर्धात्मक संबंध. याच्यामध्ये सांगितलेलं आहे कॉर्पोरेशन्समध्ये स्पर्धेचे स्थान कुठे आहे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. विम्याचे उदाहरण इथे आपण पाहू शकतो. 1990च्या मध्यामध्ये एटना हे नाव आहे. एटना हे कॉर्पोरेशन्स ठळकपणे व्यावसायिक आणि मालमत्ता विम्यासाठी ओळखले जात होते. परंतु काय झालं, टेक्स्ट्रॉनची ही ओळख यावेळेस नव्हती. पण टेक्स्ट्रॉनसाठी विम्याच्या व्यवसायातील स्पर्धा त्यांच्या उपकंपन्यांमध्ये व्यापारी संस्थेवर त्यांच्या पातळीवरती होती, म्हणजे बिझनेस लेवलच्या पातळीवरती होती. स्पर्धात्मक संबंध अशा प्रकारे इथे आपण पाहू शकतो. पुढचा आहे संबंध सांगितलेला कृती व्यवस्थापन आणि व्यापारी संबंध, व्यापारी परस्पर संबंध. कॉर्पोरेट कृती योजना कर्मचारी आणि इतर साधन सामग्री यामध्ये सहकार्याच्या सहाय्याने एक वाक्यता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. तसेच व्यवसाय संस्थांमध्ये बिझनेस युनिट आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि व्यापारी संस्थांना कॉर्पोरेट व्यापारी कृतींना पूरक बनवत असते. ही आहे तिसरी पातळी व्यवस्थापनाच्या पद्धती. आता पुढची पातळी सांगितलेली आहे की व्यावसायिक संस्थेचे नियंत्रण कसे करायचे हे कोण ठरवतं, तर कॉर्पोरेशन ठरवत असते. थेट कॉर्पोरेट हस्तक्षेपाच्या मार्गाने, म्हणजे केंद्रीकरण कमी जास्त होणं, प्रमाणात होणं, स्वायत्त असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून हे अशा प्रकारचं विकेंद्रीकरण होत असतं. मग व्यवसायातून मूल्य निर्माण करण्याची जबाबदारी कॉर्पोरेशन्सची असते. त्यांचे वेगवेगळे व्यवसाय सांभाळून ते या सगळ्या गोष्टी काय करत असतात, साध्य करत असतात. तसेच हा व्यवसाय दीर्घकाळ यशस्वी होईल याची खात्री देत असतात. व्यवसाय संस्थेचा विकास करताना अशी खात्री दिली जाते की प्रत्येक व्यवसाय संस्था ही त्या क्षेत्रातील स्पर्धेला तोंड द्यायला सक्षम आहे. कृती योजना ही एक मोठी आणि विस्तृत संज्ञा किंवा शब्द आहे जो तुमच्या विचारांचे परिवर्तन स्पष्ट चित्रामध्ये करत असतो. यशस्वी संस्था त्यांच्या प्रयत्नांवर कृती योजनेद्वारे भर देतात. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करून त्यांचे समाधान करण्यासाठी संस्थेतील सर्वांनी संस्थात्मक कृती योजनेचा पाठपुरावा करणे आवश्यक असते. यशस्वी कृती योजना त्यांच्या ग्राहकांच्या पदरात स्पर्धकांपेक्षा जास्त फायदे घालत असते. अशा प्रकारे इथे आपण संयुक्त पातळीवर कृती योजना कोणत्या गोष्टीशी संबंधित असतो ते पाहिले.
आता आपण पुढचा घटक पाहूया, कृती योजनेचे आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन ऑफ स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये काही घटक दिलेले आहेत, ते पाहूया आपण आणि आपलं आजचं लेक्चर इथेच थांबूया. कृती योजनेचे आधुनिकीकरण, याच्यामध्ये कृती योजनेचे आधुनिकीकरण म्हणजे तंत्रज्ञानाच्या दर्जापासून संस्थेच्या उत्पादनात, कार्यक्षमतेत, फायद्यामध्ये होणारी वाढ. कृती योजनेचे आधुनिकीकरण वेगवेगळ्या कारणांसाठी केले जाते. उत्पादनात वाढ करण्यासाठी, उत्पादन प्रक्रियेचा खर्च कमी करण्यासाठी, स्पर्धात्मक सामर्थ्य वाढवण्यासाठी कृती योजनेचे आधुनिकीकरण केले जाते. कृती योजनेच्या आधुनिकीकरणामुळे तांत्रिक दृष्टिकोन, संस्थाविषयक दृष्टिकोन, आर्थिक दृष्टिकोन इत्यादीमध्ये सुधारणा केली जाते. आधुनिकीकरणामुळे उद्योगधंद्याची कार्यक्षमता वाढते, तसेच उत्पादकतासुद्धा वाढते. यामुळे उत्पादकता वाढण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी व उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी कृती योजनेचे आधुनिकीकरण करणे आवश्यक ठरलेले असते. मग आता आधुनिकीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा विकास केला जातो. तंत्रज्ञानामध्ये तंत्राचे नूतनीकरण केले जाते आणि या नूतनीकरणामध्ये वाया जाणारा माल, वापरात न येणारी क्षमता, उत्पादनास होणारा विलंब या सगळ्या गोष्टी दुरुस्त केल्या जातात. तांत्रिक दृष्टिकोनामध्ये अंतर्गत तंत्रज्ञान आणि बाह्य तंत्रज्ञान या 2 प्रकारांचा समावेश असतो. मग अंतर्गत तंत्रज्ञानात सेवा पुरवण्यासाठी किंवा वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारी माहिती पुरवली जाते. या माहितीमध्ये उत्पादनाचे स्वरूप, उत्पादनाची अभियांत्रिकी आकृती, कच्च्या मालाची माहिती, पायाभूत उत्पादनाची तांत्रिक माहिती इत्यादी गोष्टींची माहिती, या गोष्टींचा समावेश असतो. बाह्य तंत्रज्ञानामध्ये मालाची वाहतूक, मालाचा साठा इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. या प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये उत्पादनविषयक तंत्रज्ञान, संस्थाविषयक तंत्रज्ञान, उत्पादन पद्धतीचे तंत्रज्ञान, उद्योगविषयक तंत्रज्ञान इत्यादी तंत्रज्ञानांचा समावेश होतो. ठीक आहे. मग आता पाहूया पहिला तंत्रज्ञान, उत्पादनविषयक तंत्रज्ञान. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, एखादे उत्पादन तयार करण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान आणि त्या विषयाची माहिती उत्पादनविषयक तंत्रज्ञानात मिळते. उत्पादनविषयक तंत्रज्ञान हा अंतर्गत तंत्रज्ञानाचाच एक प्रकार आहे, एक महत्त्वाचा घटक आहे. तसेच या प्रकारच्या तंत्रज्ञानाला पेटंटचे आणि इतर मालकी हक्कांचे संरक्षणसुद्धा दिले जाते. पुढे आहे संस्थाविषयक तंत्रज्ञान. या प्रकारच्या तंत्रज्ञानात संस्थेच्या एखाद्या ठराविक प्रक्रिया, तंत्रज्ञानाबद्दल असलेला दृष्टिकोन असतो. पुढे आहे पद्धतीविषयक तंत्रज्ञान. एखादे उत्पादन बनविण्यासाठी आवश्यक असणारी उत्पादन पद्धती कशी असावी याबद्दलची माहिती या प्रकारच्या तंत्रज्ञानात दिली जाते. या तंत्रज्ञानामध्ये अंतर्गत तंत्रज्ञान असते, तसेच नियोजन, व्यवस्थापन, नियंत्रण इत्यादी विषयक संपूर्ण माहिती पद्धतीविषयक तंत्रज्ञानामध्ये असते. आणि शेवटचं आहे उद्योग क्षेत्राविषयक तंत्रज्ञान. या प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये एखाद्या उद्योगधंद्याशी किंवा उद्योग क्षेत्राशी संबंधित माहिती आणि पद्धती येत असतात. तसेच अंतर्गत उद्योग क्षेत्रातील उत्पादन पद्धतीत संस्थेमध्ये इतर प्रक्रियांमध्ये येणारा फरक विचारात घेतला जातो. उत्पादनाची आकृती, उत्पादनामधील बदल व उत्पादनाचे संशोधन करण्यासाठी योग्य ते तंत्रज्ञान वापरले जाते आणि योग्य ते तंत्रज्ञान वापरल्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो. जर त्या उत्पादनाची गुणवत्ता चांगली असेल आणि योग्य ते तंत्रज्ञान वापरून उत्पादनाचा खर्च कमी होत असेल, तर त्या उत्पादनाची विक्रीची किंमत कमी ठेवणे शक्य होते व त्यामुळं काय होतं, त्या उत्पादनाला बाजारपेठेत चांगली मागणी मिळण्याची शक्यता वाढते. बहुराष्ट्रीय कंपन्यांना योग्य ते तंत्रज्ञान वापरून उत्पादनाचा खर्च कमी करून अनेक देशांमध्ये आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ निर्माण केलेली आहे. उद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण केल्यामुळे आर्थिक फायदा मिळतो, तसेच संस्थेला पुरेशी आर्थिक साधनसामग्री उत्पन्न करणे शक्य होते.
आणि ही आर्थिक साधनसामग्री चांगल्या प्रकारे वापरणंही शक्य होत असते. म्हणून गुंतवणुकीवर चांगला परतावा तर मिळतोच, परंतु भांडवलीकरणसुद्धा या ठिकाणी टाळले जाते. म्हणजे मालमत्तेवर आंतरिक मूल्य प्राप्त होते आणि संशोधन आणि विकास कार्यासाठी यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण व प्रगती व विकासासाठी आवश्यक असणारा निधी प्राप्त होत असतो. आत्ताच्या लेक्चरला आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरला कृती योजनेचे आधुनिकीकरण याच्यामुळे होणारे फायदे आणि तोटे पाहूया. थँक्यू.